नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलवर आपले स्वागत आहे। आजची सर्वात मोठी आणि दिलासादायक बातमी, राज्यातील ज्येष्ठ नागरिकांसाठी तब्बल 516 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे। आता 60 वर्षांवरील नागरिकांना दरमहा 3000 रुपये मिळणार का? कोणाला मिळणार? कधीपासून मिळणार? अर्ज कसा करायचा आणि कोणती कागदपत्रे लागणार? आजच्या या सविस्तर व्हिडिओमध्ये आपण प्रत्येक मुद्दा तपशीलवार पाहणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। राज्यातील ज्येष्ठ नागरिकांसाठी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे। वाढती महागाई, औषधांचा खर्च, घर खर्च यामुळे अनेक ज्येष्ठ नागरिक आर्थिक अडचणीत आहेत। या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने 516 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे। या निधीचा उद्देश म्हणजे 60 वर्षांवरील गरजू नागरिकांना आर्थिक सहाय्य देणे। सरकारचा उद्देश स्पष्ट आहे, ज्येष्ठांना सन्मानाने जगता यावे, त्यांना कोणावर अवलंबून लागू नये, आरोग्य व दैनंदिन गरजा भागवता याव्यात। सर्वात मोठा प्रश्न, 3000 रुपये कोणाला आणि कसे मिळणार? सरकारच्या प्राथमिक माहितीनुसार पात्र ज्येष्ठ नागरिकांना दरमहा आर्थिक मदत दिली जाणार आहे। काही जिल्ह्यांमध्ये ही रक्कम 1500 ते 3000 दरम्यान असू शकते। ही मदत थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात डीबीटी पद्धतीने जमा केली जाईल। मात्र लक्षात ठेवा, सर्व 60 वर्षांवरील नागरिकांना ही रक्कम मिळेलच असे नाही। यासाठी काही पात्रता निकष असतील। योजनेसाठी संभाव्य पात्रता: वय किमान 60 वर्षे पूर्ण असणे, राज्याचा रहिवासी असणे, वार्षिक उत्पन्न मर्यादेपेक्षा कमी असणे, इतर कोणतीही मोठी पेन्शन न मिळत असणे, आधार कार्ड व बँक खाते असणे, महिला, विधवा, अपंग ज्येष्ठ नागरिकांना प्राधान्य दिले जाऊ शकते। अर्ज करताना लागणारी कागदपत्रे: आधार कार्ड, मतदान ओळखपत्र, बँक पासबुक, वयाचा दाखला, उत्पन्न प्रमाणपत्र, रहिवासी दाखला, पासपोर्ट साईज फोटो। सर्व कागदपत्रे व्यवस्थित आणि अपडेट असणे आवश्यक आहे। अर्ज कसा करायचा? जवळच्या ग्रामपंचायत किंवा महानगरपालिका कार्यालयात जा, समाज कल्याण विभागाकडून अर्ज घ्या, फॉर्म भरून आवश्यक कागदपत्रे जोडा, संबंधित अधिकाऱ्याकडे जमा करा। ऑनलाईन अर्जाची सुविधा सुरू झाल्यास ती अधिकृत पोर्टलवर उपलब्ध होईल। सरकारने निधी मंजूर केल्यानंतर पुढील प्रक्रिया: लाभार्थी यादी तयार होईल, पडताळणी केली जाईल, अंतिम यादी जाहीर होईल, थेट बँक खात्यात पैसे जमा होतील। पहिला हप्ता पुढील काही महिन्यात जमा होण्याची शक्यता आहे। कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका। अधिकृत वेबसाईट व सरकारी घोषणा तपासा। कोणालाही पैसे देऊ नका। फसवणूक करणाऱ्यांपासून सावध रहा। आपण पाहणार आहोत: 1. जिल्हानिहाय अंमलबजावणी कशी होणार? 2. अर्ज मंजुरीला किती वेळ लागेल? 3. कोणाचे अर्ज नाकारले जाऊ शकतात? 4. आणि सर्वात महत्त्वाचे, पुढील अपडेट काय असू शकते? व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। आपण पाहणार आहोत: 1. जिल्हानिहाय अंमलबजावणी कशी होणार? 2. अर्ज मंजुरीला किती वेळ लागेल? 3. कोणाचे अर्ज नाकारले जाऊ शकतात? 4. आणि सर्वात महत्त्वाचे, पुढील अपडेट काय असू शकते? व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। अर्ज भरल्यानंतर साधारणपणे 30 ते 60 दिवसांची प्रक्रिया असू शकते। प्रक्रियेचे टप्पे: प्राथमिक पडताळणी, उत्पन्न तपासणी, वय पडताळणी, डुप्लिकेट लाभार्थी तपासणी, अंतिम मंजुरी। जर सर्व कागदपत्रे योग्य असतील तर प्रक्रिया जलद पूर्ण होऊ शकते। खालील कारणांमुळे अर्ज नाकारला जाऊ शकतो: चुकीची माहिती भरलेली, उत्पन्न मर्यादा जास्त असणे, आधीच इतर सरकारी पेन्शन मिळत असणे, आधार व बँक खाते लिंक नसणे, कागदपत्रांमध्ये विसंगती। म्हणून अर्ज करताना काळजीपूर्वक माहिती भरा। विधवा, एकल महिला, अपंग ज्येष्ठ नागरिकांना प्राधान्य मिळू शकते। महिला बचत गटांमार्फत माहिती मोहीम राबवली जाऊ शकते। यामुळे ग्रामीण भागातील महिलांनाही योजनेचा लाभ मिळेल। डीबीटी प्रणालीमुळे: 1. थेट खात्यात पैसे जमा, 2. मध्यस्थ नाही, 3. भ्रष्टाचार कमी, 4. पारदर्शकता वाढ। बँक खाते आधारशी लिंक असणे अत्यावश्यक आहे। भविष्यात रक्कम वाढवली जाऊ शकते। वयोमर्यादा कमी करण्याचा विचार होऊ शकतो। ऑनलाईन पोर्टल सुरू होण्याची शक्यता: जर योजना यशस्वी झाली तर अधिक निधी मंजूर होऊ शकतो। ही योजना राज्यातील ज्येष्ठ नागरिकांसाठी मोठा आधार आहे। 3000 रुपयांची मदत नियमित मिळाली तर हजारो कुटुंबांना दिलासा मिळेल। तुमच्या गावात अर्ज सुरू झाले आहेत का? कॉमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा। धन्यवाद।